नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय दाणेदार, मलाईदार आणि घट्ट लस्सी कशी बनवायची ते बघणार आहे. आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच अगदी मलाईदार ही लस्सी बनवून तयार होते. बघा, आपली लस्सी किती छान अशी दाणेदार आणि मलाईदार झाली आहे. दिसायला तर खूपच छान दिसत आहे आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा खूपच छान झालेलं आहे. ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सध्या बऱ्याच प्रमाणात ऊन पडलेलं आहे, तर उन्हाळ्यामध्ये असे शरीराला थंडावा देणारे पदार्थ खाल्ले की शरीराला थोडंसं थंड भेटतो. त्यामुळे एक वेळेस अशी लस्सी तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ नवीन बघत असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी 1 वाटी दही घेतला आहे. तर दही जे आहे ते आपल्याला अगदी ताजं आणि फ्रेश दही घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे घरी बनवलेलं दही नसेल तर तुम्ही इथे अमूलचं दहीसुद्धा घेऊ शकता. ज्या प्रकारे आपण दूध घेतो ना अमूलच्या दूध पुड्यातलं, तर त्याच प्रकारे आपल्याला दहीसुद्धा भेटतं. तर ते दही वापरू शकता तुम्ही. पण हे जे दही आहे ते मी घरी बनवलेलं ताजं आणि फ्रेश दही आहे. अजिबात आंबट नाही. लस्सी बनवत असताना आपल्याला आंबट दह्याचा वापर करायचा नाही. अगदी घट्ट असं दही आपलं तयार आहे. आता याच दह्याची आपण लस्सी बनवणार आहेत. इथे मी 3 ते 4 चमचे पिठी साखर घेतली आहे. आता गोडाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी साखर मिक्सरला फिरवून घेतली. शक्यतो आपल्याला साखर जी आहे ती अशी पिठी करूनच घ्यायची आहे, कारण आपण जर अशी साखर टाकली तर ती पटकन विरघळली जात नाही. त्यामुळे साखरेची पिठी टाकायची आहे. चिमूटभर मी इथे विलायची टाकली आहे. विलायची जी आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता. आता इथे मी रवी घेतला आहे आणि रवीने हे जे दही आहे ते आपल्याला छान असं घुसळून घ्यायचं आहे. शक्यतो लस्सी बनवत असताना मिक्सरचा अजिबात वापर करायचा नाही, कारण मिक्सरला जर तुम्ही दही फिरवलं तर ते एकदम स्मूदी टेक्स्चर होतं आणि जर तुम्ही असं रवीने फिरवलं तर आपली जे दही आहे ते थोड्याशा त्याच्या गाठी मोडल्या जातात आणि अगदी दाणेदार असं त्याला टेक्स्चर येतं. तर जास्त वेळ पण आपल्याला हे दही घुसळायचं नाही. अगदी एखाद मिनिटभरसुद्धा हे दही तुम्ही घुसळून घेऊ शकता. एखाद मिनिटभर आपण हे दही छान असं घुसळून घेतलं आहे. आणि आता जर तुमच्याकडे आईस क्यूब असतील तर तुम्ही इथे आईस क्यूब टाकू शकता. तर इथे मी दही थोडंसं घट्ट आहे म्हणून अगदी 3 ते 4 चमचे अगदी थंडगार पाणी यामध्ये टाकलं आहे. त्यामुळे लस्सी अगदी थंडगार होते. तर पाणी टाकल्याच्या नंतर परत एकदा छान असं घुसळून घेते. आता तुम्हाला लस्सी घट्ट हवी की पातळ हवी त्यानुसार तुम्ही याचं टेक्स्चर करू शकता. जर थोडीशी पातळ करायची असेल तर अजून थोडे आईस क्यूब टाकू शकता. आता एखाद मिनिटभर आपण दही छान असं घुसळून घेतलं आहे. तर बघू शकता तुम्ही या दह्याचं टेक्स्चर अगदी घट्ट आणि दाणेदार याचं टेक्स्चर झालेलं आहे. आता इथे आपली लस्सी बनवून तयार आहे. आता लगेच आपण ही सर्व करूयात. लस्सी बनवायला अगदी सोपी पद्धत आहे. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची लस्सी नक्की बनवून खा. आता इथे मी ताजी मलाई घेतली आहे, म्हणजे जी दुधाची साय असते ती साय थोडीशी आपण मिक्सरला फिरवून घेतली आणि अशी एकदम घट्टसर मलाई या लस्सीवरती आपण टाकून घेऊयात. आता जर तुम्हाला अशी मलाई आवडत नसेल तर तुम्ही ही अशीच लस्सीसुद्धा सर्व करू शकता, पण मलाई टाकून लस्सी अतिशय छान लागते. आता यावर मी थोडीशी मलाई टाकली. अजून एक लस्सीला आपल्या छान टेस्ट यावी यासाठी यावर थोडेसे टूटी फ्रुटी घेतले आहेत. सोबतच काजू बदामाचे काप घेतले आहेत. तर हे जे आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही अशीच लस्सीसुद्धा सर्व करू शकता किंवा जर अजून यावर हे टूटी फ्रुटी किंवा काजू बदामाचे काप टाकून जर लस्सी आवडत असेल तर खूपच छान. थोडीसे यावर टूटी फ्रुटी टाकून घेतली, सोबतच काजू बदामाचे काप टाकून घेतले आणि इथे बघा आपली अतिशय मस्त अशी लस्सी बनवून तयार झाली आहे.
दिसायला तर खूपच छान दिसत आहे आणि खायला पण खूपच छान झाली आहे। तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची अगदी साध्या सोप्या पद्धतीने लस्सी नक्की करून बघा आणि या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे पदार्थ नक्की करा। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आता बघा मी तुम्हाला दाखवणार आहे आपली लस्सी किती छान अशी मस्त मलईदार आणि दाणेदार झाली आहे। याला टेक्स्चर पण खूपच छान आले आहे। तुम्ही सुद्धा एक वेळेस या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची लस्सी नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा। पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।